मला अर्धा हिस्सा पाहिजे. राखी म्हणजे फक्त गिफ्ट्स नाही तर थोडीशी मस्तीही हवीच ना. मी बनवला आहे गहू आणि गुळापासूनचा पौष्टिक केक आणि हा केक बनवायला इतका सोपा आहे की याची फारशी काही तयारी करावीच लागत नाही. पण खरी गंमत तर या चिठ्ठीमध्ये आहे. मी केकवर चिठ्ठी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एवढंच लिहिलं आहे, मला अर्धा हिस्सा पाहिजे. सगळी रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला बघून पण थोडाफार अंदाज येणारच आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की राखी आहे तर थोडंफार काहीतरी स्पेशल हे झालंच पाहिजे. ती चिठ्ठी वाचून भावाला पहिल्यांदा काय वाटेल याचा विचार करा, कारण मी मुद्दाम कशाचा हिस्सा आहे काहीच लिहिलेलं नाही. भाऊ समोर असता तर त्याची रिॲक्शन बघायला खूप मजा आली असती, पण यावेळी ती रिॲक्शन घेता आली नाही. म्हणून तुम्हीच हा छोटासा प्रँक तुमच्या भावावर करून बघा आणि त्याची रिॲक्शन मला नक्की सांगा. आता तुम्ही म्हणाल की केकवरच का लिहायचं, दुसऱ्या कुठल्याही पण आपण गोष्टीवर लिहू शकतो किंवा गिफ्ट द्यायचं असेल त्याच्यावर सुद्धा लिहू शकतो किंवा दुसऱ्या मिठाईवर लिहू शकतो. अरे पण एकदा करून तर बघा. ही रेसिपी इतकी सोपी आहे, झटपट होणारी आहे. आपल्या हाताने आपण काहीतरी बनवून नेणार आहोत भावासाठी, तर असंच काहीतरी घेऊन जा. आणि शिवाय पौष्टिक आहे. गूळ आणि गव्हापासून बनवलेला केक आहे. आणि हो, हा हिस्सा फक्त केकचाच आहे बरं का, प्रॉपर्टीचा नाही. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. भावंडाचं नातं असंच मस्ती, प्रेम आणि गोड आठवणींनी बनून राहू दे.